करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसराला दिवसेंदिवस अतिक्रमणाचा विळखा घट्ट होत चाललाय। कुणीही यावं आणि या ठिकाणी पूजा साहित्यासह विविध प्रकारची दुकानं सुरू करावीत अशी प्रवृत्ती वाढली आहे। असाच एक प्रकार आज सकाळी भवानी मंडप इथं घडला। जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या भिंतीला लागून काही अंध विक्रेते दिनदर्शिका, खेळणी विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात। पण त्यांना या ठिकाणाहून हुसकावून लावत काही युवकांनी स्वतःचा पूजा साहित्य विक्रीचा स्टॉल बेकायदेशीरपणे लावण्याचा प्रयत्न केला। मात्र त्याला नागरिकातून मोठा विरोध झाल्यानं हा स्टॉल गुंडाळण्यात आला। श्री अंबाबाई मंदिर परिसरात दिवसेंदिवस अतिक्रमणाचा विळखा घट्ट होत चाललाय। कोणीही यावं आणि या ठिकाणी अतिक्रमण करावं, आपले स्टॉल्स, केबिन्स लावाव्यात अशी स्थिती निर्माण झाली आहे। आज सकाळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याला लागूनच काही युवकांनी तिथल्या अंध व्यक्तींना हुसकावून लावत स्वतःचा पूजा साहित्य विक्रीचा स्टॉल बेकायदेशीरपणे लावण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी रवींद्र गाडेकर, अमित साळोखे, विनोद देवगड, विठ्ठल अडुळकर, विजय गिरी, शरद पाटील हे अंध बांधव उदरनिर्वाहासाठी दिनदर्शिका, खेळणीसह किरकोळ साहित्य विकून आपला उदरनिर्वाह करतात। मात्र काही धडधाकट युवकांनी त्यांना हुसकावून लावत तिथं पूजा साहित्य विक्रीचा बेकायदेशीर स्टॉल सुरू करण्याचा प्रयत्न केला। मात्र त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिक आणि इतर विक्रेत्यांनी संबंधित युवकांचा डाव हाणून पाडला। यातच अंध बांधवांनी आपल्यावरील अन्यायाविरोधात घोषणाबाजी सुरू केल्यानं एकच खळबळ उडाली। राष्ट्रीय दृष्टी संघाचा अंधांना न्याय मिळालाच पाहिजे। वटीचं दुकान गणेश पाखरे यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अंध बांधवांची पाठराखण केली। पोलिसांनी सुद्धा तातडीनं या घटनेची दखल घेत महापालिका आणि पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय हा स्टॉल इथं सुरू करता येणार नाही अशी स्पष्ट समज दिल्यानं संबंधित युवकांनी आपला पूजा साहित्य विक्री स्टॉलचा गाशा गुंडाळला। आज दिवसभर भवानी मंडप परिसरात या घटनेची चर्चा सुरू होती।